प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज। तर जेव्हा इथं स्पर्धक जातील तेव्हा आमच्या इथल्या स्थानिक ऍक्टिव्हिटीमध्ये जर तुम्हाला सहभाग घ्यायचा असेल तर देखील तुम्ही मागे जाताना नाव नोंदवू शकता, कारण आम्ही वेगवेगळ्या एकांकिका, नाटक यांचे उपक्रम सतत चालू। एकेका थेंबाची होईल एक एक गझल गळ्या शपथ। ऐरोली शाखेच्या वतीने आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आपल्या सगळ्यांना कल्पनाच आहे की अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचं हे 100वे नाट्य संमेलन आहे आणि त्यानिमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी विविध स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि त्यातलं ठाणे जिल्ह्यामधल्या एकपात्री स्पर्धा या आपण ऐरोली सेंटरमधून घेतोय। साधारणतः 100हून अधिक एंट्री आपल्याकडे आलेली आहे। आज 5 तारीख आणि उद्या 6 तारीख अशा 2 दिवस या स्पर्धा होणार आहेत। व सर्व स्पर्धकांना सर्वप्रथम खूप शुभेच्छा। छान परफॉर्मन्स करा। याबरोबर आमचा दुसरा असा एक उद्देश आहे की आम्ही ऐरोलीमध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करत असतो। तर जेव्हा इथं स्पर्धक जातील तेव्हा आमच्या इथल्या स्थानिक ऍक्टिव्हिटीमध्ये जर तुम्हाला सहभाग घ्यायचा असेल तर देखील तुम्ही मागे जाताना नाव नोंदवू शकता, कारण आम्ही वेगवेगळ्या एकांकिका, नाटक यांचे उपक्रम सतत चालू असतात, अभिवाचन हे सगळं चालू असतं। तर त्यामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता, कारण काही कल्याण मुलं आपल्याकडे प्रॅक्टिस करतात, वेगळं भांडण करतात, पण आमच्या ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी होतात। तर त्यानिमित्तानं ते पण एक तुम्हाला आव्हान आहे। आणि आज या ठिकाणी परीक्षक आमचे शिवाजी शिंदे, देसाई सर ही सगळी मंडळी उपस्थित आहेत, आमच्या कार्यकारिणीची सगळी मंडळी उपस्थित आहेत या ठिकाणी। आणि पुढे वेळात मी परीक्षकांना विनंती करतो, शिवाजी शिंदे साहेब आपण उद्घाटन करून आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करू। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। माझी असुया, माझी नाराजता, माझा क्रोध, माझा सत्ता, माझे खोटेपणा, माझा स्वार्थ, असं करा हे सगळं देऊन टाका, वाटून टाका। नाही, असं करा हे सगळं माझ्यासोबत जाळून टाका, माझ्यासोबत जाळून टाका। माझ्यापाशी बॅगातून पुढं बघ,
औरत के साथ बैठने के लिए भी औरत को 100 बार पूछेगा। डार्लिंग बैठू क्या? बैठना तो दूर की बात है, कोई सोचेगा भी नहीं। मी आजपासून पुन्हा समोर हात जोडले नाही, पण तुम्हाच मी हात जोडून विनंती करते, अरे त्या छोट्या छोट्या पोरींना नका ना सोडे। आम्ही आहे ना तुमच्यासाठी, या की आमच्याकडे पैसा नसावी तरी बी आम्ही उघडी बसती या, पण त्या छोट्या पोरींना नका ना सोडे, नका ना सोडे। वास्ते प्रमाणपत्र द्यावं। अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या 100व्या संमेलनानिमित्त खरं तर खूप खूप पहिल्यांदा शुभेच्छा। आणि या निमित्ताने आज ऐरोली विभागामध्ये एकपात्री स्पर्धा चालू आहेत, त्या एकपात्री स्पर्धेमध्ये भाग घेण्याचं मी आज भाग घेतला मी इथे। खूप छान वाटलं। मुळात सुरुवात खूप छान झाली आणि परीक्षकांनी जे काही सांगितलं त्याच्याबद्दल म्हणजे मार्गदर्शन केलं त्याचा थोडंसं आपल्याला आयुष्यामध्ये नेहमीच उपयोग पडतो आणि त्याचा आपल्याला आयुष्यामध्ये उपयोग करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत की हे स्पर्धा करत करत आपण पुढे जाणार आहोत। तर ह्या स्पर्धा ह्या निमित्तानेच ही मोठी मंडळी घेतात आपला वेळ काढून आणि आमच्यासारख्या कलाकारांना एक संधी देतात, त्याबद्दल खरंच खूप त्यांचं धन्यवाद। आज मी इथे कोरोनाच्या काळामध्ये ज्या ऑनलाईन शाळा चालू होत्या त्याच्या गमती मांडण्याचा प्रयत्न केला, अनुभवलेल्या होत्या, काही लोकांच्या बघण्यामधून आल्या होत्या, निदर्शनास आल्या होत्या, त्या मी सादर करण्याचा प्रयत्न केला आणि खूप मजा आली। लोकांना हसवावं हाही एक उद्देश होता आणि पुन्हा एकदा कोरोनाच्या काळातल्या फक्त गमती आठवणीत याव्या एवढाच एक उद्देश होता। बाकी नंतरचं पण पुढे मी त्या माझ्या एकपात्री ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला खरंच खूप एकमेकांमध्ये ह्याची गरज आहे। सो हा कोरोनाचा काळ पुन्हा येऊ नये अशी विनंती मी नंतर त्याच्यामध्ये केलेली आहे। प्रथम मी अखिल भारतीय नाट्य परिषदेचं खूप आभारी आहे, कारण ऐरोलीसारख्या आमच्या छोट्या उपनगरामध्ये या पूर्ण एकदम कार्यक्रम आज इथे अरेंज केलेला आहे। तिथे स्पर्धक आलेले आहेत, ते खूप म्हणजे त्यांची ॲक्टिंग वगैरे खूप चांगलं आहे आणि इथे जे नाट्य परिषदेचे आपले जे सगळे संयोजक आहेत, आमचे आवटे सर आहेत, जंगम सर आहेत, बाकीचे पदाधिकारी मंडळ त्यांनी खूप चांगलं नियोजन केलेलं आहे। आमचे दळवी मॅडम आहेत, त्यासुद्धा या इथे हरियाने भाग घेत आहेत, त्याबद्दल मी पूर्ण त्यांचं ऐरोलीकरांतर्फे मी त्यांचं आभार मानतो आणि मी ऐरोलीकरांना विनंती करेन की असे जे नाट्य परिषदेचे कार्यक्रम इथे होतात युरो स्कूलमध्ये आपल्या हाकेच्या अंतरावर आहे, त्यांनी सर्वांनी त्याचा सहभाग घ्यावा आणि आपले जे पाल्य असतील किंवा आपले जे तरुण मंडळी असतील त्यांना जी कलेची आवड असेल त्यांनी इथे सहभागी व्हावं आणि या अखिल भारतीय परिषदेचा जो त्यांनी वटवृक्ष लावलेला आहे त्याला हातभार लावावा। धन्यवाद। नमस्कार, मी सुषमा राजगुरू। सगळ्यात मोठी बातमध्ये सेक्टर 19मध्ये एकपात्री कार्यक्रम सादर करण्यात आला होता आणि ह्यामध्ये जे आहेत प्रमुख संदीप सर आणि त्यांचं सहकार्य सगळे त्यांनी खूप म्हणजे आयोजित एकदम व्यवस्थित एकपात्री कार्यक्रम केलेला आहे। सगळ्यांना कसलाच त्रास होऊ नये म्हणून त्यांनी सगळी सोय केलेली आहे आणि सगळ्यात मोठी बात म्हणजे जे ते कार्यकर्ते येतात त्यांची जी कॉन्फिडन्स घेतात एकपात्रीमध्ये हे खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे सगळेजण मोटिवेट होतात आणि पुढे आपली संधी घेण्याची संधी सोडत नाही। थँक्यू, धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट प्रबोधन दिशा न्यूज नेहमी पुढील बातमीसाठी अपडेट राहा। प्रबोधन दिशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा।